कुठे चालली व आत्या? आत्या धन नाही का तुला? ऐ सांग रे, ध्यानच नाही रे तोल्यावर. मी चालली बरोबर. काय करू राहते दाराशी बसला, लहान ऊन तपून राहिलो रे. हा ती बसतो घंटाकभर. हवा लागते ना साजरी, मस्त हवा लागते या झाडाची. बसतो अंधार गरम होती. कुठे गेलती तू उन्हाची? कुठे नाही रे, इकडे गेलती मी काम मला एक. सुमी कुठे गेली का कामाले? नाही घरातच आहे. ये ना. आता जाऊ दे ना बापा, उन्हाचं कुठे मला बोलावतो. बरं चाल. मला वाटते देव का आट्या आहे वाटते. आहे ना, मी म्हणलंच वाट्या. मी म्हणूनच राहिली की देव का आट्या असशील. या वाट्या. उठ उठ, आत्याला स्टूल देतो बसायले. स्टूलावर बस, या खाली नको बसू. अरे बाबा, हो स्टूलावरच बसतो पा मी, काही खाली नाही बसत. माय बाई कुठे चालली हो तू? साडी गिडी घातली लगेच आज? कुठे नाही आता, तशीच घातली होती घरी. शिटूबाईनं दिली तेच तर आहे हे. हो मी वयकली शिटून दिली ती तुला. तेच वय साजरी आहे ना. मला काय वाटलं कुठे चाललीस का म्हणलं माय उन्हाशी. कुठे जाते व आत्या? ते काय धंदा आहे तिले? 2-3 घरी भांडे घासली की चालली घरी. दिवसभर आराम आहे तिले. सायनस आहे ना ते. ड्युटीवर जाते फक्त ते 2 घंट्यासाठी. साहेबीन सारखे काम केले की चालली साहेबीन घरी. दिवसभर माल्यावर पैसेले. त्या आता कसे बोलतात, मी काय याच्यावर राग खायचो का? म्हणजे काय ऐकणारे होईत काय? म्हणू दे म्हणते तो. हो म्हणा, कामच आहे बायकोचं. नवरा नाही राग खायचा होतं मग काय करा? का साजरी बोलत जाय त्याले, काढत जाय साजरं त्याचं उन्हा दुना. ऐकलं नाही त्यानं की घ्या आता बी मला चांग बोलतात. आताच म्हणसा आद्या मा अंग बोलणं तिच्या अंग बोलतं का? तिच्या अंग बोललं की तू सुखात राहत. तुले साजरे 2 चांगलं खायला भेटते. तुला अंग बोलून तुले काय येते काय? स्वयंपाक पाणी करणं तिले येते, मग तिले साजरं म्हणा लागते. मग तुले चांगलं खायला भेटे, तुले नाही काय येते. हो आत्या बरोबर आहे. का हो? बोले वाटते त्या घरी त्या काय नाव आहे तिचं, त्या ज्योतीच्या घरी शेवड्या केल्या का हातात? तू दिसली मला काल. दुऱ्या गिऱ्या आणलं त्या म्हणलं माहिती का दारा हातावर केल्या का? हा त्या बाईनं सगळं वाळवण घरीच केलं. मॅदा करून त्याला समजा करून दिलं. वळ्या घातल्या कुरड्या पाहिल्या का आता तुम्ही त्याच्या घरच्या? साजऱ्या आल्यावर मला हरिकेत जाईन ना बाई. सुमे किती हुशार आहेस तू. साजऱ्या घातल्या व आत्या, पण इतकी आहे त्याची कडल्या बोड्याची. एक कुरडी दिली नाही की की सुमे त्या एवढ्या घातल्या तर तळू आहे म्हणून एखादी एक नाही दिली. भल्ली कटल्या बोड्याची. एक पापड नाही गेला. मी पड दिले त्या बाईच्या करून. 4 दिवस गेली म्हणला त्याच्या घरी. 4 दिवस भर दुपटी पापड लाटली मी त्याच्या घरी. एवढी हलक बाई. पंखा ना लावत जाय, गरमी होते तर नाही लावत जाय म्हणे. तुला कुठे पंखे सवय आहे म्हणे. पापड सोकतात म्हणे पंखा लावला की. गरमीत लाट्याला लावल्या त्या ताईनं मला पापड. कसं म्हणता आता, आपल्याच का पंखा आहे म्हणून आपण म्हणा की गरमी होते असं म्हणता येते का? अशा बाया हलट राहतात. पण आत्या किती साजरा केला ना माझ्या घरी. तुम्ही कुठल्या पाहिल्या नाहीत आत्या? साजरा केल्या मी. हो का? नाही पाहिल्या नाहीत. मी खाली येतो देव. त्या दिवशी मी त्यातून गेली का आले केली ती काय सांगा. दारात दोरी बांधेल दिसली मला. दोऱ्या ओळखूचे ते शिवळायचे म्हणून मी आणलं माझ्या शिवळायच्या. आणि तू दिसली मला तर, पण मी काही थांबली नाही. हो मी होती. या माणसाले म्हणलं ना मी, मला 1000 रुपये द्या, मी आपल्या गरिबी करतो. हा चिकट माणूस देते का मला पैसे? काहीच नाही करायला. लोकांच्या घरी करावं लागते, मुसलमान घेऊन घरी यायला लागते. आपल्याला घरी करावं वाटत का ते? त्या दिवशी म्हटलं यायले मॅडम यायनं गोट नाही घेतली. जाऊ दे, नाही म्हणते तर दे. आत्या काही काम आहे का उगाच पैशाचा नाश करणं? हा काही काम आहे का? कुरुड्या खान, शेवड्या खान, पलो खान, कायले खा लागते ओळख परसाचा धोन. वाट्या असं आहे माणूस. खा नाही वाटत का? खा वाटते रे, पैसे नाहीत का? नाही ना आत्या, आता उन्हाळ्याचा टाईम आहे. कायचा हंगाम थोडीच आहे. इले का हाय 1000 रुपये द्या म्हणते. 1000 रुपये का आले म्हणतात? त्या दिवशी राजू भाऊन आणून दिले. हिच्या मजुरीचे पैसे तेवढे आहेत आता. बर असं कर सुमे, मा घरचं करशील तर तुझ्या घरचं ओली ओली शिल्लक कर्ज त्याच्यात होऊन जाते. तुम्हाला दोघायला लागतेच काय? मा घरचं कर्ज रत्नाबाईच्या घरी का?
नाही, रत्नाबाईच्या घरचं नॅरम आहे, तिच्या घरचं काय देते नाही द्या तुले. मा घरी करजो, मग आपण दोघी मायले की संग मग करू. हा, त्यातलं बी आणजो मग तुले. आता मी आणतो जसं करतो काय. हा, मग घरी करून दे. मी तुला पैसे देत नाही काय, करायची मजुरी तू कर. तुला हिशा तू तुला घरच कर आणि त्याच्यात मली बी करून दे. सौदा सबन मी आणून देतो. हा, सामान आणतो, कर तू. अर्ध घेऊन आम्हालाच काय लागते दोघा बुडाबुडीले. हा, चालते आत्या. आता मग मी तुम्हाला सगळं देतो आत्या. आलू बी आणजा, चिप्स करतो. मला चिप्स बी लय साजरे येतात, तैले की लय साजरे लागतात पाकिटानीच. हा, एक एक खर्च सांगते आत्याले. नाही व आत्या कम नाही इले का हाय मॅ डोक्षीचिले होय जातात फुकटची. करजो आणजो. होता देता का मग किराणा आणून? पैसे देतो मी तुले, दे ना आणून दे. 4 किलो आलू आण त्याच्यात. हा, ते करतो ते तर करू दे. 1 किलो माघारी ठेवीन, 2 किलो घरी आणि आता तुम्ही हा खायचो का खाता, माघारी कोण खाते. चालते ना, आवा हो म्हण ना. या डोक्षाचे पैसे खर्च करता का ते इथे आपले पैसे आहेत का? नाही आता आलू नका आणू, चिप्स नाही करत. काऊन रे, काऊन तिले डोळे वटारत? हा, पण तिनं केलं तर मला बी भेटतात. जाय चल ना घरी, नाही तर राहू दे आता उन्हाचा. सकाळी येऊन आणून दे समज. आता मी राजूला सांगीन, एक तर तो मामाला सांगीन. मामाला काही एवढा उदा कळत नाही, आणि राजूचं कुठे रिकाम पण हाय. हा, घरी पाहुणी येलायत तर रमेश सिंह काही मला आणून देणार नाही. दे तेवढा सौदा आणून, मग मला समज सामान. सुमे सांग किती किती सांगत तर करून दे. तो आला रिकाम पण झालं, कोणाच्या घर नसलं मजुरी पाळून करू नको. आपलं काय घरच्या घरीच आहे. टाइम आहे 1 महिना आपल्याला, मजुऱ्या पाळून करू नको. जसं जसा वेळ भेटते तसं तसं कर. मग तो आला येईन त्यातच माल बी. हा चालते आत्या. आत्या मला ना आत्या मठाच्या वळई घेतात. आत्या उलशेक ना अर्धा किलो मठ सांगा. नाही, मठाची दायच सांगा. मठाच्या दाईच्या वळ्या साजऱ्या केलत्या म्या. त्या देवयानी बघरी केलत्या ना, लय साजरं झालतं. त्या बाईनं दिली मला वाटीभर भाजी, लय साजरी लागत जात जाय. आत्या गव्हाच्या कुरड्या करू वाटाच्या. शेवळ्या नाही केल्या तर चालतात, मला काही एवढ्या आवडत नाही. या गौतमजीलाच आवडतात, काही करा लागत नाही त्या. नाहीतर ते म्हणतात काही करू नको, काय करू नको. आता पापड करू. पापड लय साजरे लागतात. चिप्स चिप्स तर लयच करू. बर कर, तुला काय काय करायचं आहे ते आणि तेच मले कर. हा, चल बाई जातो मी आता. सकाळी ये मग ये रे सकाळून. दोघे जण या मग. काय आणायचं ते चिठ्ठीवर लिहून घेऊन जाय आणि घेऊन ये. मग तो आरी काम पण झालं सुमे की करव ते. येतो रे लेकर. हो आता थांब ना, उन्हात नको जाऊ ना. डोक्षावर दे ना वा, आत्याच्या डोक्षावर दे ना काही ऊन. हा, आता चादर देऊ का? राहू दे राहू दे. कुठे वा का घरचं नेऊन पसाण्याला देऊ. राहू दे. सुमे अक्कल नाही का तुला जर शिक? हा, मी काय केलं गौतमजी? आता नाही म्हणते तर मी आता म्हणलं चादर न्या म्हणून डोक्यावर. नाटक करू नको. तुले म्हणलं ना काही करा लागत नाही घरचं काही. हा, त्या आत्याच्या मुद्दा म्हणून म्हणलं ना, त्या आत्यानं करत नव्हती ते, आणि त्याच्यानं दिली बी खर्च केला तुझ्या फुकटचा. हा, खर्चात पाळलं त्या. काले व काले खा लागते व एवढा खायचा भल्ला चव ना हाय व तुले. चटकेल बोळे पापड करा लागतील, कुरोडी खा लागतील, चिप्स खा लागतात. हा, मला खा वाटते ना. अरे बापा रे, तुझी आजी तर तिने पा कुठे आहे? आजीला आवाज दे तू आल्या. आगे आगे आगे. हो चालतो, आजीला सांगू ना आम्ही जातो आता. तुझी मम्मी येते का? थांबते बाबा. काय बाई ना बाईले म्हणलं. हा काय हो शांताबाई, या ना इकडे. काय खोत होती? या इकडे. अहो माय, मी तुम्हाला शोधून राहिली घरभर आणि तू दारात. अहो ती बसली मी भाऊजे मी. चला ना चला. मॅम शिटूले म्हटलं आता. म्हटलं का होता सासूबाई कुठे आहेत? म्हणे आंदून राहिल्या. म्हणून मी थांबली होती. म्या म्हणलं मा इन बाईले पाटगीट घासा लागत होती. काल डोकसू धुवा म्हटलं शांताबाई तुम्हाला.
तुम्ही धुतलं नाही धुना डोकं साजरं शॅम्पू आहे ना शॅम्पू ना धुना नाही बाई झालं मी आंघोळ झाली काही डोकं विकं नाही लागत मी घरूनच डोकं धुवून आलती इन बाई आज जातो म्हणलं मी तेच सांगायसाठीच मी तुम्हाला पाहून राहिली ओ माय बाई कोण शंका करा माय खाऊन नाही तर काय काय ते जा लागत नाही का मा वाट पाहिजे ना म्हणून अहो माय येईन फोन लावला ना सकाळून ठेवले की बबड्यान तुम्ही इकडे ये म्हणून कोई मला माहित नाही माय बाई सकाळूनच लावला ना मला वाटते भाऊ सकाळचे येऊन राहिले बबड्या काय क्लास आहे का काहीतरी आहे तर मग संध्याकाळचं येऊन राहिले दोघ जण आणि तुम्ही कुठे जाता ओ माय बाई सांगू मला यातलं काहीच माहित नाही असं का माय आमच्या तो वावरात तो काम होतो काही याईन केला ना फोन तर येतो म्हणतात भाऊ ये म्हटलं नाही याच म्हणत या म्हणत जेवण खाऊन करा लगे मग बैले घेऊन जा म्हणत हे म्हणत मी आणून देत नाही म्हणत येईन बैले तुम्ही आली या नाही तर भाऊ काय म्हणत भाऊ म्हणत तुमच्याच घरी हा बरोबर आहे द्यायचं हो त्याला काय राहू द्या तर राहतोच मग आता जातच नाही मग राहना माय मी का नाही म्हणत काय बाई बाई तुम्ही खरं म्हणून राहिल्या का खरं येऊन राहिला ही नाही ना गमत असेल तर कसं मग मी चालले तो दुपारचं लय ऊन होते मग आता कसं सकाळचं चालली जातो हो बाई मी का गंमत थोडी करून राहिली खरंच ना श्यामच्या आबाजीने फोन लावला ना नाही तर तुम्ही विचारायला का ते बसेल आहेत ते आवा त्या बाई म्हणतात जातो सांग ना त्या बाईले तुम्ही भाऊले बोला म्हणून अरे हो सांग ना म्हणजे ते बाईले सांग ना भाऊतात म्हणा संध्याकाळी 6 वाजताच्या टाइम येऊन राहिले ते बबड्यान ते आताच येत होते पण ते बडा क्लासले जायला आहे ट्युशन आहे त्याची काय तर म्हणून मग ते संध्याकाळी येतात म्हणा सांगलं नाही ऐकलं का बाई जाऊ नका बाई बरं माय बाई मला माहित नव्हतं माय यातलं काही येऊन राहिले म्हणून झालं चला आता चला बस होत ती बरं माय बाई मग काय माय जाऊ दे मग येतो मग आता काय सांगत जाणं होते मग तेच म्हणलं चाललो श्यामा चाल या बाई याच तर ती पैसे लाव सगळ्या जणी आम्ही हा चला माय बाई मग काय सहाची घाई माय नाही तर मी म्हणलं होतं माय आज चालली जातो आता नाही राहू दे कोण उचलून राहिले होते सतरांची दिसून नाही राहा बसेला म्हणून हा जाय बाई तिकडे धंदा असेल तर कर ती बसून राहिलो आम्ही सतरंजी बोलते मोठी डोकसं नाही का योगिता तुले काही नाही हे झाडून घेत होती मी पुसायचं राहा ना काय राहू दे का सकाळ पासून का घबी गेला झाडायले पुशेले आता झाडून राहिली मोठी बाहेरी या शांताबाई या बसली जाय तिकडलं कर हल्ली माणसं मंदा म्हणतात करत राहते